रोजच जे घेतोय ना दूध, भाजी, किराणा सगळ्यांचं वजन कमी होतंय. पण बिल मात्र दर महिन्याला वाढतंय. कधी विचार केलाय? नक्की असं का होतं? आपले पैसे नक्की जाता कुठे? नमस्कार, मी अनुज बुरकुटे, एम-पी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आज आपण बघणार आहोत की आपल्याला गुंतवणूक करण्याची गरज काय? मी स्क्रीनवर काही डेटा दाखवलाय. 1990 साली सोनं ₹3200 होतं. आज 2024 मध्ये ते 67,000च्या आसपास होतं. आणि आज 2025 मध्ये ते 1,00,000च्या जवळपास गेलेलं. त्याचप्रमाणे पेट्रोल 1990 मध्ये ₹10च्या आसपास होता. आज दर 110च्या जवळपास आलाय. दुधाचा भावही तसा 6 वरून तो आज 80-90 रुपयांपर्यंत आला. हे सगळं काही एकदाच घडलं नाही. महागाई रोज थोडी थोडी तुमच्या पैशाची ताकद खात आहे आणि आपल्याला लक्षात सुद्धा आलं नाही. इन्फ्लेशन इज द बिगेस्ट एनिमी ऑफ युअर मनी. ती एवढी शांत आहे की हळूहळू पैसा खाते की तुम्हाला ते कळत सुद्धा नाही. म्हणूनच आजच्या काळात गुंतवणूक ही पर्याय नाही तर ती गरज आहे. थोडा विचार करा, तुम्ही जर दरवर्षी पगाराच्या 5% वाढीवर खुश असाल आणि महागाई जर 7-8% वाढत असेल तर खरं तर तुम्ही मागे जाताय आणि तेही असंच होतं. यामध्ये टॅक्सेशनचा विचार केला नाही त्याने तुमचे रिटर्न्स अजून खाली येतील. हेच तर महागाईचं वास्तव आहे. महागाई दरवर्षी वाढते पण पगार तितकासा वाढत नाही आणि आपण खर्च, टेन्शन आणि कर्ज यामध्ये अडकत जातो. यावर उपाय म्हणून आपण काय करतो, पैसे बचत खाते किंवा एफडी मध्ये ठेवतो, जिथे 5-6% व्याज मिळतं. पण महागाई 7-8% आहे. तर तुम्ही खरं तर नुकसान करताय आणि म्हणताय माझा पैसा सुरक्षित आहे. सर्वसामान्य माणसाला गुंतवणूक गरजेची आहे, कारण महागाई कोणालाही विचारत नाही, ना गरीबाला ना श्रीमंताला. म्युच्युअल फंड्स मधून दीर्घकालीन एसआयपी केली तर 10-12% रिटर्न सहज मिळू शकतो. म्हणजेच तुम्ही महागाईवर मात करू शकता. महागाई तुमच्या डब्यात भाजी कमी करते. आता वेळ आली म्युच्युअल फंड एसआयपीने त्यात वाढ करून दाखवायची. जर आज सुरुवात केली तर उद्या तुमच्या किमतीवर नाही तर तयारीवर तुमचं भविष्य उभं असेल. जर हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. तो इतरांपर्यंत पोहोचवा. महागाईचा फटका तुम्हाला कुठे आणि कसा जाणवला हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि शेअर करा त्या मित्राला जो अजूनही एफडी मध्ये झोपलाय. तुम्हाला जर एसआयपी सुरू करायची असेल तर माझ्या बायोमधल्या लिंकला भेट द्या. नमस्कार.